नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची अशी अपडेट पाहणार आहोत. ती म्हणजे खुल्या प्रवर्गातील पदांसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवार पात्र आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. ॲक्च्युली आत्तापर्यंत ज्या ज्या पदभरती होत होत्या, मग शिक्षक भरती असेल किंवा इतर पदभरती असेल, त्यावेळेससुद्धा असाच नियम होता की खुल्या प्रवर्गातून जे विद्यार्थी ॲप्लिकेशन करतात त्या विद्यार्थ्यांइतके जर मार्क्स किंवा त्यापेक्षा जास्त स्कोर जर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्याला असेल तर त्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्याची निवड ही खुल्या प्रवर्गातून होत असते, असाच निर्णय होता. परंतु ही केस कोर्टात गेली आणि त्यामध्ये सुद्धा काय घडलेलं आहे तर अनुसूचित जाती जमाती किंवा इतर ओबीसी किंवा इतर जे कुठले राखीव प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गासाठी ठरवलेला कट ऑफ गुणमर्यादा मिळवली तर ते खुल्या प्रवर्गातील उमेदवार यांच्यापेक्षा जास्त जर त्यांचे गुण असतील तर ते खुल्या प्रवर्गात पात्र ठरतात. असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जी मसिह यांच्या खंडपीठाने नुकताच निर्णय दिलेला आहे. 1962 मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. आता ओबीसीमध्ये 27% आरक्षण देण्यात आलं. राजस्थान उच्च न्यायालयाने काही पदांच्या भरती दरम्यान राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात कट ऑफपेक्षा अधिक गुण असूनही खुल्या प्रवर्गातील पदांवर नियुक्ती नाकारली. आता झालं काय या ठिकाणी, कुठल्याही पदभरतीमध्ये नियम हाच होता, परंतु राजस्थानने काय केलं होतं की समजा SC ST OBC आणि ओपन हे 4 प्रवर्ग असतील. आता ओपन हा सगळ्यांसाठीच खुला असतो, हा कुठल्याही कास्टसाठी रिझर्व नाही आहे. तसा ST SC OBC हे कसे आहेत, रिझर्व आहेत. समजा SCच्या विद्यार्थ्याला 90 आणि अबाव मार्क्स पडले आणि ओपनच्या विद्यार्थ्याला 90 मार्क्स पडले तर SCच्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन ओपन कास्टमधनं होणार, कारण त्याला 90च्या अबाव मार्क्स आहे. असं प्रत्येक ठिकाणी होतं, हा नियम आहे. परंतु राजस्थानने मात्र काय केलेलं की ओपनवाल्या विद्यार्थ्यांना ओपनच्या जागा तशाच ठेवल्या होत्या. जर SC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे त्याला जरी 90पेक्षा जास्त मार्क्स असेल तरीसुद्धा त्याची निवड SCच्याच कॅटेगरीच्या बिंदूवरती केली जाते आणि ओपनच्या विद्यार्थ्यांवरती इथे कुठलाही अन्याय होत नाही. त्यामुळे ओपनचा विद्यार्थ्याचा कट ऑफ जरी SCचा विद्यार्थी क्रॅक करत असेल तरीसुद्धा त्याची निवड त्याच्याच प्रवर्गातून केली जात होती. STचा सुद्धा त्याचाच कट ऑफमधनं त्याची निवड राजस्थान करत होतं. म्हणजे SCला SCमधनंच, STला STमधनंच, OBCला OBCमधनंच आणि ओपनला ओपनमधनंच. परंतु कुठल्याही पदभरतीमध्ये काय आहे, SCचा असो, STचा असतो, OBCचा असो, त्यांच्या कट ऑफमध्ये ते बसत असतील तर घेतात. आणि जर त्यांच्या ओपनच्या कट ऑफ जो आहे त्याच्यापेक्षा जर ह्या कुठल्याही राखीव प्रवर्गाचा कट ऑफ जास्त असेल तर ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स आहे त्याला ओपनच्या याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन ओपनच्या जागेवरती केलं जातं, कारण ओपनचा कट ऑफ हा तो विद्यार्थी क्रॅक करत असतो. मग आता हे जे राजस्थानने केलेलं होतं, काही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे बरोबर असेल राजस्थानने केलेलं, कारण कुठल्याही विद्यार्थ्याला जेव्हा जास्त मार्क्स असतील तर त्या राखीव प्रवर्गातून ओपन प्रवर्गात आला तर इथं ऑब्व्हियसली ओपन प्रवर्गाचा एक विद्यार्थी कमी होतो. परंतु हा अन्याय म्हणता येणार नाही, कारण तो त्याच्या मार्क्सनुसार त्या प्रवर्गामध्ये ओपनच्या जागेवरती सिलेक्शन होत असतं. परंतु दोन्ही बाजू बरोबर आहेत. जर ओपनच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्यांच्यासाठी एक जागा कमी होते आणि त्या विद्यार्थ्यांच्या कास्टवाल्या विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार केला तर ते काय डायरेक्ट आलेले नसतात, त्यांचे मार्क्स तेवढे असतात, म्हणून त्यांची निवड ओपनमधनं होते. परंतु ह्याच्यामध्ये झालं काय तर ह्या याचिकेच्या विरोधात खंडपीठाने राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या बाजूने निकाल दिला. मात्र राजस्थान उच्च न्यायालयाने हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेला आणि उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदांवर जर संधी दिली तर त्यांना दुहेरी लाभ मिळतो असा युक्तिवाद केला. म्हणजे त्यांना कास्टचं पण बेनिफिट भेटतं आणि ओपनचं पण भेटतं. तसं ओपनवाल्यांना होत नाही, त्यांना फक्तच त्यांच्या एकाच जागेचं बेनिफिट भेटतं, परंतु कास्टवाल्यांना दोन्ही ठिकाणचं बेनिफिट भेटतं. प्लस आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षण आहे आणि ह्या
प्रमाणे एखादा विद्यार्थी समांतर आरक्षणात येत असेल तर त्याला तिहेरी बेनिफिट भेटतं. म्हणजेच समांतर आरक्षण तो कुठल्या प्रवर्गात मोडतो, तो सामाजिक आरक्षण ह्या दोन्ही आरक्षणांमध्ये, आणि प्लस जर त्यांना जास्त मार्क्स असतील आणि जास्त मार्क्स असल्यामुळे त्यांना ओपन कॅटेगरीत सुद्धा त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. म्हणजे असं 3 प्रकारे त्यांना लाभ मिळतो. आणि त्यातून पण जर त्यात महिला असेल तर अशा 4ही कॅटेगरीमध्ये त्या एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा लाभ मिळू शकतो. मग हाच युक्तिवाद त्यांनी केला आणि या प्रकरणाचा निकाल देताना न्यायमूर्ती दत्ता यांनी स्पष्ट केले की ओपन हा शब्द सर्वसमावेशक आहे. ओपन श्रेणीत ज्या पदांची भरती केली आहे ती कोणत्याही विशिष्ट प्रवर्गात मोडत नाही, कारण ओपन हा खुला आहे, कुठला प्रवर्ग नाही. हा युक्तिवाद त्या ठिकाणी झाला आणि राजस्थान खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची उपलब्धता ही राखीव प्रवर्गातील उमेदवाराला गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात पदासाठी विचारात घेण्यास अडथळा ठरू शकत नाही असे नमूद केले. म्हणजे एकाचं मत झालं की विद्यार्थ्यांना दोन्ही साईडने आरक्षण भेटतं आणि एका साईडचं मत झालं की ते विद्यार्थी त्यांच्या गुणवत्तेनुसार या ठिकाणी आलेले आहेत. मग आता ह्या निर्णयातून उमेदवारांनी काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, तर जरी आरक्षणाचा लाभ घेत असेल तरीसुद्धा राखीव प्रवर्गातील उमेदवारांना जर खुल्या प्रवर्गासाठी ठरवलेल्या कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळाले तर त्यांना मुलाखतीसाठी खुल्या प्रवर्गात धरलं पाहिजे. मात्र लेखी परीक्षा किंवा मुलाखतीचे जे गुण आहे ते खुल्या प्रवर्गातील कट ऑफपेक्षा कमी ठरले तर उमेदवाराचा विचार मात्र राखीव प्रवर्गातच केला जाईल असेही न्यायालयाने म्हटले आहे. मग आरक्षित वर्गात उमेदवाराने खुल्या प्रवर्गात जर जास्त गुण मिळवले तर तो ओपन पदासाठी पात्र ठरेल आणि त्याचा खुल्या प्रवर्गातूनच विचार व्हायला हवा असेही नमूद केलेले आहे. असाच निकाल TET आणि CTETच्या बाबतीत त्यांनी लागू केला आहे. 55% आणि 60% क्रायटेरिया तो सुद्धा या नियमाला अनुसरूनच या ठिकाणी आहे. आता यामध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने 2756 कनिष्ठ न्यायिक सहाय्यक पदांची भरती केली आणि त्यापैकी 1077 पदे सामान्य प्रवर्गातील होतील आणि उर्वरित आरक्षित पदासाठी होती. परंतु आरक्षित पदातील विद्यार्थ्यांना सुद्धा जास्त मार्क्स मिळाले होते, याचा संदर्भ त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपला पुढचा अतिशय महत्त्वाचा GR तो म्हणजे जिल्हा परिषदेच्या स्थापनेवरील पायाभूत पदांची संख्या निश्चित करण्याबाबत. या ठिकाणी पायाभूत पदांची निर्मिती करण्याचं आश्वासन दिलं होतं, अधिवेशनात सुद्धा सांगितलं होतं. त्या संदर्भातला एक GR सुद्धा ऑलरेडी यूट्यूब चॅनलला ऑलरेडी मी टाकलेला आहे. आणि ही पदांची संख्या किंवा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने जो GR काढला होता, कोणत्या पद्धतीने आणि त्याच्यात कोणकोणती पदे असणार, संच मान्यता त्यामध्ये कशी होणार, ते त्या GR मध्ये व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे. परंतु आता त्यांनी पदांची आकडेवारीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे की परिषदांच्या आस्थापनावरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांची प्राथमिक जी काही संख्या आहे ती संख्या 2,36,288 ही निश्चित करून पुढे 4,860 समूह साधन केंद्र अस्तित्वात आहेत आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळी पदे भरण्यात येणार आहेत. तर प्रत्येकी एक पद त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे. केंद्र स्तरावरती क्रीडा संवर्ग आणि विशेष शिक्षक म्हणजेच 4,860 आहेत, तर मग प्रत्येकी एक म्हणजे 4,860 त्यामध्ये क्रीडा आणि विशेष संवर्ग म्हणजे त्याच्या दुप्पट संख्या ही झालेली आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेट या ठिकाणी 9,000 ते 10,000 पदं या ठिकाणी भरण्यात येणार आहे. ही पदे पूर्णपणे स्वतंत्र आहे, वेगळी आहेत, कारण ही केंद्र स्तरावरती निर्माण करून त्यांची पुनर्रचना करण्यात आलेली ही पदे आहेत. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.